अरे अगं तायडे तू मालविका मॅडम तुम्ही? मी आता ऑफिसलाच निघालो होतो. नलूने डबा दिला ना की निघणारच होतो. तुमचे सगळे पैसे परत करणार आहे. सगळे पैसे. हा पैसे सगळे परत करणार. दादा तुम्ही पैसे परत केलेत. पैसे परत केले? हा. एक मिनिट. मी खरं तर या घरात आता पाहुणी म्हणूनच आली, कारण हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. काय मॉम? रॉकी, माझ्या भावाच्या लग्नाची बोलणी करायला आलात आणि मला साधं कळवलं सुद्धा नाही. मी इथे नसताना बोलणी करता? मी मोठी बहीण आहे ना त्याची. नाही म्हणजे मला माहिती आहे आमच्यामध्ये डिफरन्सेस आहेत, पण जर माझ्या भावाचा आनंद जर स्वीटूशी लग्न करण्यात असेल, तिच्या बरोबर राहण्यात असेल, तर मला ते मान्य आहे. मी स्वीटूला एक्सेप्ट करते. तुम्ही सगळे असे चेहरे पडून का उभ्या गप्प का बसलात? मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? तर असू दे, मी बसते. यू कंटिन्यू. मी इथे बस. मॅडम असं काय करता? इथे 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 बसा. अहो असू दे दादा. अहो मॅडम बसा बसा. इथे बसा. बसा बसा. इथे बसा. मला चहा कॉफी? नाही नाही नको नको, थँक्यू आंटी. सुमन ते जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. तू आधी पाठ घेऊन ये बरं. हो. महत्वाचं काम उरकून घेऊया आपण. हा बसा अवनीबाई बसा. शाबास. मावशी काय काय मावशी मावशी काही बोलायचं नाही. आता मावशी लाड करतेय ना, कोड कौतुक करतेय, करून घ्यायचं. हा अरे वा, तू पण बस ना. हो हो थांब. बसा बसा. सुमन भाऊजी टोपी. अरे वा, अरे वा छान दिसतंय. वा अरे हा नमस्कार करतो. शाबास. शकू आजपासून तुझा ओम आमचा झाला बरं का. मग तुझी स्वीटू माझी झाली आहे. आता फक्त मुहूर्त काढायचा बाकी. अगं मग तेही काम आजच करून टाकूया ना. गुरुजी जवळच राहतात, त्यांना बोलवून घेऊया. काय? हो अगदी बरोबर बोललीस. हॅलो मावशी. हा? मी जरा स्वीटूला घेऊन बाहेर जाऊ का? अरे आता ती तुझी होणारी बायको आहे, आता तुला अडवणारी मी कोण? हा तरी पण जा जा खुशाल घेऊन जा. चल ना. अरे बापरे, अरे बापरे. दे दे. हा काहीतरी असतंच ओमचं सरप्राईज म्हणून. हा? नाही?
कांट बिलीव्ह इट मला असं वाटलं होतं स्वीटू की मी तुला आयुष्यभरासाठी गमावलंय. मला पण आईनी मान्य केलं. माझा विश्वासच नाही बसत आहे. ओम, आईनी आय नो तिने माझ्या मनासारखं केलं. आय नो. कॅन यू बिलीव्ह इट? आपलं लग्न होणार आहे स्वीटू. काय करतो का? काकू, माझी होणारी बायको आहे. छान आहे. जोडा अगदी शोभून दिसतोय. थँक्यू. पण ना लाजते सुगाच. एक मिनिट माझ्याकडे तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट आहे. गाडीची किल्ली आहे. ओ माय गॉड, मला माहितीच नव्हतं गाडीची किल्ली आहे. थँक्स सांगितल्याबद्दल. हो, मला माहिती आहे गाडीची किल्ली तुझ्यासाठी आहे. काय? नाही नाही मी नाही घेऊ. मी नाही घेऊ शकतो. नाही, लग्न होणार आहे, सो मी तुला हक्काने कुठलीही गिफ्ट देऊ शकतो. नाही मी अरे ओम, नाही मी नाही. जाऊ दे, नाही घ्यायची ना तुला. ओके, तू चिडू नकोस ना. मी नाही. काय भेटू तुझी गाडी. नाही हो. नाही चल ये. अरे बस. कशी आहे? थँक्यू. थँक्स काय त्यात. चला लॉंग ड्राईव्हला जाऊया. आत्ता? आता देवासमोर नारळ फोडूया आणि मग लग्नाची बोलणी सुरू करूया. तोपर्यंत गुरुजी येतीलच. चालेल. कुठे राहिले शरद भाऊजी? हा भाऊजी या ना. आणला नारळ? आणलेत नारळ. कशाला? एक आणायचा ना. या फोडा नारळ फोडूया. हे बाप्पा गणपती बाप्पा सगळं चांगलं होते. गणपती बाप्पा मोरया. चला या. चला या भाऊजी. कशी वाटली गाडी तुला? स्मूथ आहे ना? ओम, खरंच कशाला एवढं? बस का स्वीटू. बरं एक काम कर, तू आत्तापासूनच गाडी चालवायची सवय करून घ्या. म्हणजे लग्न झाल्यानंतर फक्त तूच गाडी चालवायची. आपण लॉंग ड्राईव्हला वगैरे जाऊ. महाबळेश्वर साऊंड गुड राईट? और गोवा. एवढ्या लांब? हा त्याला काय झालं. हे फक्त आपण जेव्हा गोव्याला जाऊ तेव्हा तू गाडी चालवायचीस, मी तिकडे शेजारच्या सीटवर बसणार आणि मस्त गाणी ऐकणार.
ओम ओम उठ, किती वाजलेत बघ, उठ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, उठ. पाहिजे उठलं. मी कॉफी. मला काम करते सरळ. मी पण कामच करतोय. हो, हे घे, खाऊन घे, तुला ऑफिसला जायचंय. काय छान वास येतोय स्वीटू. हे बघ, ये इकडे, ये इकडे, ये इकडे. हे धर, चटणी तर धर. हा चटणी ते. हा कर. तू खा. आधी तू. स्वीटू, स्वीटू यार लवकर चल ना. अगं मीटिंगला उशीर होईल. प्लीज प्लीज. हो राहू दे ना, ये तू. चल चल. एक हॅलो, छान दिसतेस. चल. इकडे दे. मी नको. इकडे दे. काय उठ, इकडे दे पुस्तक. इकडे दे. नाही, मस्ती ना. अरे स्वीटू, ते बघ, ते जे आहे ना. स्वीटू, काय कुठे हरवली होतीस? ते बघ, ते बघ, ते बघ, किती ब्लश करतेस तू. नाही, काय झालं? काय नाही. सांग ना. नाही. ऑल राईट. बरं चला घरी जायचं. हो, खूप वेळ झालाय.
आई ओरडेल नाही तर. नाही ओरडणार, आता तर नक्कीच नाही ओरडणार. दादा, ओ दादा, पुरे आलं आता ऍक्टिंग तुमचं. हो दादा, पुरे झालं, ओव्हर ऍक्टिंग सुरू आहे तुमची. झालं ना सगळं तुमच्या मनासारखं. तुमच्या मुलीचं लग्न ठरलं, तुमच्या प्लॅनिंग प्रमाणे सगळं झालं. ओम खानविलकरशी लग्न ठरलंय. आता अजून काय हवंय तुम्हाला? बोला नॉर्मल. कसला एवढा धक्का घेतलाय, कसला एवढा धक्का बसलाय तुम्हाला? हा, बंद करा हो, सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. हो दादा साळवी, आप तो बहुत बड़े खिलाडी निकले. अकाउंट्स, हिशोब, पैसे, प्लॅनिंग, मॅनेजमेंट, सगळं कसं नसा नसात भिनलंय तुमच्या. म्हणजे आता काय की तुम्ही आजारी आहात, तुमच्या या आजारावर ओमला पोळका येणार, तुमच्यावर उपचार करावे लागणार, आणि मग तुमच्या या उपचारांसाठी पैसे तुम्ही पुन्हा आमच्याकडूनच उकळणार आहे. क्या बात है. मालविका, काय बडबडतेस तू? अगं अवस्था बघ ना त्यांची. तुला ही सगळी नाटकं वाटतंय? आवाज खाली, आवाज खाली. नलू मावशी, त्रास होईल नाहीये इकडे. मला जे दिसतंय ना डोळ्याला ते बोलत. आणि काय ग, एवढं काय झालंय ना शॉक बसायला? ही चाळीतली 10 बाय 12ची खोलीच तर गेली होती ना हातातून, आणि गेली तशी परत आलीच ना. मग कशाला ही नाटकं? तुझ्यासाठी ही फक्त खोली आहे, पण आमच्यासाठी हे आमचं घर आहे, आमचं जग आहे. जे मेंटेन करण्यासाठी पैसे सुद्धा आमच्याकडूनच उकळणार आहात तुम्ही. पण यावेळी मी जिंकले, कारण द स्वाभिमानी दादा साळवी आणि द स्वाभिमानी नलू साळवी यांना सुद्धा फायनली पैशाचा मोह झाला. आणि इतका झाला की ते स्वतःच्या पोटच्या मुलीला माझ्या मालविका खानविलकरच्या तावडीत द्यायला निघाले, हवाली करायला निघाले. लग्नाचा मुहूर्त काढताय ना स्वीटूच्या? काढा काढा. स्वतःच्याच मुलीच्या सॅक्रिफाईसचा मुहूर्त काढा.